नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या पेरूची चाट। तर आपल्याला पेरू असे कच्चेच घ्यायचे आहेत, जे कडक कडक असतात ते, नरम अजिबात घ्यायचे नाही। तर आपण बनवायला सुरुवात करूया। तर छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर यांना आपण कट करून घेऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपले पेरूचे काप करून झालेले आहेत। तर आपण एक वाटण बनवणार आहोत यामध्ये घालण्यासाठी। तर वाटण बनवण्यासाठी मी इथे अर्धा चमच जिरे घेतलेले आहेत, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे, सोबतच 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर याचं छान असं वाटण बनवून घेऊया। तर इथे बघू शकता छानपैकी आपलं वाटण झालेलं आहे। तर यावर आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि या वाटणाची जर चव अप्रतिम पाहिजे असली तर तुमच्याकडे जर दगडी पाटा असला तर किंवा खलबत्ता असला तर त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता। तर हे वाटण घालून घेणार आहोत आपण याच्यावर। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार साधं मीठ, त्याचबरोबर घालायचं आहे काळं मीठ, याचबरोबर घालायचं आहे आपल्याला चाट मसाला, थोडंसं घालायचं आहे। याचबरोबर घालायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि वरून थोडंसं घालायचं आहे निंबू। तर थोडंसं निंबू पिळणार आहोत आपण आणि याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावर एक प्लेट ठेवून मी छान मिक्स करून घेणार आहे। तर इथे बघू शकता छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। तर रेडी आहे आपला पेरू चाट। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।